मुंबईचे किनारे प्लास्टिकच्या विळख्यात कोट्यवधींचा खर्च करूनही परिस्थिती जैसे थेच. जुहू चौपाटीवरील विदारक दृश्य लोकशाही मराठीवर. मुंबईमध्ये झाडं कोसळण्याच्या घटनेवरनं गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशींचा लोकशाही मराठीनं मुद्दा लावून धरताच मनसे सुद्धा या मुद्द्यावर आक्रमक. गार्डन सुपरिटेंडंट जितेंद्र परदेशी नुसते बसून राज्याला बदनाम करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना सरळ करा, संदीप देशपांडेंची मागणी. ठाण्यामध्ये बॅनर पडून एक मुलगी जखमी. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात असंख्य बॅनर्स. पालिका आयुक्त ठोस कारवाईचे आदेश कधी देणार? बॅनर कोसळून बळी गेल्यावर पालिकेला जाग येणार का? लोकशाहीचे सवाल. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीसांनी पवारांना टाकलं मागे. फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून एकूण 2430 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण. हिंदूंनी जागं राहायला हवं, उद्धव ठाकरेंची साध तर उद्धव ठाकरेंची उलेमा बचाव टोळी. नरेश मस्केंचा हल्ला बोल. हिंदुत्वावर आरोप करणं चुकीचं, दीपक केसरकरांची ही टीका. आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, फक्त ग्रामदेवता कुलदैवता मानतो. गिरिजा राऊतांचे आरोप विनायक राऊतांनी फेटाळले. गिरिजाने किती दागिने आणले, किती घेऊन गेले हे सांगावं, विनायक राऊतांचं आव्हान. लाडकी बहीण योजनेतनं 92 लाख महिलांची नावं बाद. काय ओ भाऊराया, आता लाडक्या बहिणी जड झाल्या का? लाडक्या बहिणींचा खंबीर दादा आता नाही, पण किमान सुनेत्रा वहिनींनी तरी हा अन्याय दूर करावा. रोहिणी खडसेंचा हल्लाबोल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.